आता बोलूयात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या म्हणजेच महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकी संदर्भातल्या बातमीकडे। तिथे महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहे, तरीही निवडणूक लढायला ठाकरे मैदानात उतरतायत। ही निवडणूक ते हरतील असा अंदाज आहे। मात्र महापौर पदाच्या निवडणुकीच्यासाठी 2/3 बहुमताची गरज नसल्यानं ठाकरेंना चमत्काराची अपेक्षा आहे आणि म्हणूनच मातोश्रीकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्यासाठीचे उमेदवार जाहीर होतील। ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात लढतील अशी अपेक्षा आहे। दरम्यान एका बाजूला ठाकरे जरी मैदानामध्ये उतरणार असले तरी पण महायुतीच्या अंतर्गतल्या कुरबुरी संपत नाहीयेत। तिथे भारतीय जनता पार्टीनं 3 प्रमुख पदांवर आपला दावा सांगितलाय असं कळतंय। महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद हे भाजपालाच मिळालं पाहिजे असा आग्रह सध्या तरी भाजपाच्या वरिष्ठांनी शिवसेनेच्या वरिष्ठांकडे धरलाय असं समजतंय। या दरम्यान आपल्या नगरसेवकांना बांधून ठेवण्याच्यासाठी कुणीही 15 तारखेपर्यंत मुंबई सोडायची नाही असे आदेश देण्यात आलेले आहेत। नगरसेवकांनी मुंबईमध्येच राहावं हा खास करून स्पष्ट आदेश ठाकरेंनी आपल्या नगरसेवकांना दिलाय। शिंदेंच्याकडून ठाकरेंच्या नगरसेवकांवर जाळं टाकलं जाऊ शकतं अशी भीती त्यांना सतावते आहे। असं जरी असलं तरी पण जे भाऊ निवडणुकीच्या आधी एकत्र आले ते मुंबई महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत एकत्र राहतील का, हाच खरा या निवडणुकीतला ट्विस्ट असेल। कारण उद्धव ठाकरे यांनी उमेदवार उतरवला तर त्याला राज ठाकरेंनी समर्थन द्यायचंय की नाही याबाबत मनसे आत्ता कुठल्याही प्रकारे भूमिका व्यक्त करत नाहीये। मनसेचं हे मौन खूप काही सांगून जातंय। दरम्यान मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक जवळ येतेय त्या पद्धतीनं ही संपूर्ण प्रक्रिया राऊतांना काही पचनी पडत नाही। काय म्हणाले राऊत ते ऐका आणि त्यांना कशी उत्तरं दिली गेली तेही ऐका। भाजपच्या महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल, विशेषतः मराठी मनासाठी ब्लॅक डे, काळा दिवस असेल। कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली। ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे। भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे। संजय राऊतांना ते सांगणं भागच आहे, कारण संजय राऊतांना माहिती आहे की इंडी आघाडीच्या भेंडी करपलेली आहे। ज्या पद्धतीनं इंडी अलायन्सची आघाडी करून देशामध्ये सत्ता स्थापन करू, महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल असे दावे संजय राऊत सातत्यानं करत होते। परंतु एक गोष्ट लक्षात आली, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी फुटून गेली होती। 3 तिघाडा काम बिघाडा हे जे धोरण होतं ते स्पष्टपणे दिसून आलं। आणि आता देखील महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे का हा आमचा सवाल आहे। महाविकास आघाडीमध्ये शरद पवार साहेब आहेत का हा आमचा सवाल आहे। महाविकास आघाडीमध्ये स्वतः उद्धवजी ठाकरे आहेत का हा देखील सवाल आहे। महाविकास आघाडीचं अस्तित्व पूर्णपणे संपलंय। उबाटाच्या गटाला अशी भीती आहे की त्यांच्यातलेच काही नगरसेवक आणखी फुटतात की काय, म्हणून त्यांनी पहिल्यांदा पक्ष आदेश आहे। एकंदरीत त्यांची संख्या पाहता इतरांनी कुणीही त्यांना पाठिंबा दिल्याचं दर्शवत नाही, आणि जर दिला तरी त्यांचा महापौर होत नाही हे त्यांना माहिती आहे। परंतु आम्ही सर्वजण एकत्रित आहोत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि मला वाटतं असा पक्षाने केलेला जर प्रयत्न असेल तर त्यात काही वावगं पण नाही।